नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटेकर फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण व्हिडिओ टाकला होता की गव्हाचा वरमासारखा वरम झाला नाही पाहिजे। तर बऱ्याच शेतकऱ्यांची कमेंट आले किंवा फोन आले की गव्हाचा वरमसारखा वरम झाला तर याचे काय निगेटिव्ह पॉईंट आहे किंवा काय दुष्परिणाम होऊ शकते, उत्पन्नात कशा प्रकारे घट होऊ शकते। तर मित्रांनो, हे जे टोक आहे, बेडचं टोक जर आलं त्याच्यावर टोकनयंत्र चालणार नाही। टोकनयंत्र ज्या वक्ती टोकन करायला जाऊ आपण त्यावेळेस काय होईल की टोकनयंत्र खाली उतरेल। आपण स्वतः जरी टोकन केलं किंवा मजुराच्या साहाय्याने जरी केलं तरी टोकनयंत्र हे आपलं बेडून खाली उतरण, म्हणजे पद्धतशीर आपली योग्यशीर आपली टोकन तुरीची होणार नाही। आणि दुसरी गोष्ट, याची हाईट उंची आहे आणि उभाट असल्यामुळे काय होईल का आपल्या तुरीच्या मुळा आहे उघड्या पडतील। तुरीच्या मुळा उघड्या पडल्या आणि सूर्यप्रकाश लागला त्याला आपल्या उत्पन्नात घट होऊ शकते। आणि तिसरी गोष्ट, ज्या वेळेस पाणी देतो आपण, पाणी देण्यामुळे पाणी द्यायच्या वेळेस आपण पाणी साधारणतः आपण तुरीला शेंगा आल्यानंतर पाणी देतो किंवा त्याच्या आधी देतो। शेंगा आल्यानंतर पाणी दिल्यानंतर काय होईल, कोणे सरीन द्या, तुम्ही टाकपट्या तर देतोच आपण, पण कोणे सरीन द्या, पाणी हे बेडून फुटून निघेल। छोटा असल्यामुळे काय होईल का जास्त पाणी गल होईल। गल झाल्यामुळे काय होईल का तुरीचं झाड हे खाली पडण्याची भीती असते। म्हणजे तीन प्रामुख्याने गोष्टी आहे की ज्या आपल्याला नुकसानदायी ठरू शकते, उत्पन्नात कमी होऊ शकते। एक की टोकनयंत्र आपलं योग्यशी चालणार नाही, म्हणजे लागवड होणार नाही। आणि पांढऱ्या मुळा जे आहे, बेड उंच असल्यामुळे, हाईट टोक असल्यामुळे तुरीच्या पांढऱ्या मुळा या वर राहतील। आणि तिसरी गोष्ट, पाणी देताना पाणी झालं, जास्त पाणी झालं, पाणी होतेच, कारण की बेड हा पाणी फुटून निघेल इकडे तिकडून आणि झाड आपलं खाली पडेल। ह्या तीन गोष्टी आहे जेणेकरून बेड जो आहे, बेड हा साधारणतः 1 हित उंच असावा आणि बेडच्या वर 1 हित साईज अशी लेवल असावी, जेणेकरून काय झाडाला आधार लागेल आणि आपल्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल आणि त्याच्या शेजी आपण ड्रेंचिंग करू शकेल। कारण की कसं आहे का, हे टोक असल्यामुळे ड्रेंचिंग जर केली आपण तर पाणी आपलं खाली उतरून जाते। मुळाला तर लागेल, पण ज्या प्रमाणात आपल्याला पाहिजे, जिथं आपल्या झाडाला पाहिजे तिथं आपल्याला मिळणार नाही। ह्या गोष्टी आहेत मित्रांनो। शक्यतो बेडची हाईट मीडियम घ्या आणि लेवल करा, जेणेकरून आपल्या उत्पादनात भर होईल। आणि मित्रांनो, कसं आहे का, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा इतर शेतकऱ्यापर्यंत, कारण की खूप उपयोगाची माहिती आहे। आपण मागचा व्हिडिओ टाकला, भरपूर कमेंट आल्या म्हणून हा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला आपण। धन्यवाद मित्रांनो।